बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हदगाव येथे प्रगतिशील शेतकरी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळा व शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता देवराव सोनुले मंगल कार्यालय तामसा रोड हदगाव येथे शेतकरी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा हदगाव हिमायतनगर यांच्या वतीने ठेवण्यात आला आहे. हदगाव हिमायतनगर क्षेत्रातील निवडक प्रगतिशील शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 94,000 शेतकऱ्यांपैकी 31 शेतकऱ्यांची कृषीरत्न पुरस्कार 2024 या पुरस्कारात सन्मान सोहळ्याची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम, प्रवीण भाऊ साले, किशोर देशमुख जिल्हा उत्तर नांदेड, संजय भाऊ कोडगे संघटक मंत्री, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, रामराव वडकुते लोकसभा निवडणूक प्रमुख, रामदास पाटील सोमटाणकर, नितीनजी भुतडा, आमदार नामदेव ससाने, लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, सुधाकर भोयर, नानासाहेब उद्धटवाड, सुधाकर पाटील सोनारीकर, चंद्रशेखर कदम पाटील, प्रकाश राठोड, अविनाश वाजपेयी, ॲडव्होकेट रावसाहेब देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुरस्कार निवड समितीचे प्राध्यापक कैलास राठोड सर यांनी केले आहे. महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव. ज्या पद्धतीनं मला राजकारण कळते, हदगाव आणि हिमायतनगर मध्ये जेव्हा समाजसेवेसाठी वावरत असताना मी मागचा इतिहास आठवला, मागच्या 20 वर्षाचा. मागच्या 20 वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं एकरी जास्तीचं उत्पादन केलं, अशा कोणत्याही शेतकऱ्याला स्थानिक नेत्यांनी, स्थानिक संस्थेनी किंवा एखाद्या पुढाऱ्यांनी सन्मानित केलं नाही. म्हणून माझ्या डोक्याची कल्पना आली आणि प्राध्यापक राठोड सरांना विचारलं, 1 जुलैला वसंतराव नाईकांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शेतकऱ्याचा सन्मान करता येईल का? त्यांच्या कामाचं प्रतिफळ काही देता येईल का पुरस्काराच्या माध्यमानं? हा विचार केला आणि मागच्या 15 दिवसापासून दोन्ही तालुक्यामध्ये सर आणि मी आणि आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष विकास कळकेकर आणि आपले काय नाव तुमचं, तुकाराम देशमुख, आम्ही फिरलो. ज्या शेतकऱ्यांनी एकरी हळदीचं उत्पादन 8 ते 9 क्विंटल काढलं, सोयाबीनचं उत्पादन 12 ते 13 क्विंटल काढलं आणि ऊसाचं एकरी उत्पादन 70 ते 80 टन या पद्धतीनं काढलं, पण त्याचा सन्मान कोणीही केला नाही. म्हणून ही कल्पना आली की यांना जर आपण पुरस्कार दिला, यांना आपण जर सन्मानित केलं, तर इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पर्यायानं तेही शेती उत्पादनात अग्रेसर राहतील भविष्यामध्ये. उद्या 1 तारखेला आम्ही कार्यक्रम घेत आहोत. 1 तारखेला भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी येत आहेत, ज्यामध्ये रामदास पाटील सोमटाणकर असेल, रामराव वडकुते असेल, आमचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख असतील, ससाने आमदार उमरखेडचे असतील, उत्तमराव इंगळे असतील, अशीच वाजपेयी असतील, ही सगळी मंडळी, सुधाकर भोयर सहित ही सगळी मंडळी हदगाव शहरामध्ये 1 तारखेला यायला लागली. आणि आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे 94,000 शेतकऱ्यापैकी 31 शेतकरी असे निवडलेत की त्यांनी जीवाची पर्वा न करता काबाड कष्ट केलेत. खर तर MSCBचा हा खोडसाळपणा मला आवडत नाही. जर MSCB रेग्युलर राहिली तर हे शेतकरी उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही पुढे जातील असा मला विश्वास आहे. तर या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आपण 1 जुलैला यावं. आपला मान सन्मान वेगळी बसण्याची व्यवस्था सगळं काही आपण करू आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही. इथून पुढे या वर्षी 2024 म्हणजे कृषीरत्न 2000 आपण हा पुरस्कार देण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. मराठवाड्याचा शेतकरी यांचं जीवनमान जर पाहिलं आपण तर सर्वात जास्त आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. घालण्यासाठी जे शेतकरी चांगलं उत्पादन करणारे आहेत, ऊस असो, सोयाबीन असो, हळद असो, कापूस असो, ह्या सर्व पिकाचं जे चांगले उत्पादन करतात, या शेतकऱ्यांचं मान सन्मान व्हावं, त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि यांची प्रेरणा घेऊन इतर शेतकरी देखील शेती हा व्यवसाय हा कमी नाही, कारण
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपण जगेल, शेतकरी जगेल तर आपली अर्थव्यवस्था जगेल, शेतकरी जगला तर व्यापार जगेल. या संकल्पनेतून मी असा विचार केला आमच्या सगळ्या टीमने की हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून जे कष्टकरी शेतकरी आहेत, ते चांगले काबाड कष्ट करणारे आणि स्वतः पीक काढणारे शेतकरी आहेत, या 31 शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस आणि धाडस आम्ही केला, जेणेकरून की याची प्रेरणा इतर तालुक्यातली होऊ शकेल आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात याचे एक पडसाद नाही. आणि यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे.